नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहेत. हे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. चालू घडामोडीचे प्रश्न म्हणजे फक्त आपण चालू घडामोडी संबंधित माहिती पाहणार नाही आहे, तर त्या प्रश्नासंबंधित जी काही इतर माहिती आहे, म्हणजे तुमचे जी के संबंधित जे काही प्रश्न आहेत, तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ डॅश डॅश हे ठरले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2. चंदीगड विद्यापीठ. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारं आपल्या भारतातील पहिलं विद्यापीठ कोणतं ठरलेलं आहे? चंदीगड विद्यापीठ. चंदीगड विद्यापीठाचे चान्सलर आहेत सध्या सतनाम सिंग संधू. आता अलीकडील काळामध्ये विद्यापीठ संबंधित काही महत्त्वाच्या न्यूज ज्या आल्या होत्या त्या संबंधित आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यापीठाची स्थापना उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर या ठिकाणी करण्यात आली आहे. देशातील पहिलं होमिओपॅथिक विद्यापीठ जे आहे तर ते राजस्थान या राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. आपल्या भारतातील पहिले सैन्य विद्यापीठ पंजाब राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच आपण पाहिलेलं होतं, आपल्या देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ जे आहे तर ते तेलंगणा राज्यातील मुलुगू या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे आपल्या देशातील पहिलं केंद्रीय आदिवासी विद्यापीठ असणार आहे तर याचं नामकरण करण्यात आलेलं आहे समाका सराका आदिवासी विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 2. आयुष मंत्रालयात संचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4. सुबोध कुमार. आयुष मंत्रालयामध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुबोध कुमार यांची. सुबोध कुमार जे आहेत ते तमिळनाडू केडरचे 2010चे IAS अधिकारी आहेत. आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर कृष्णा एम इला यांची. भूसंपदा विभागाचे नवीन संचालक बनलेले आहेत सध्या सर्वदानंद बरनवाल. आणि NTPC लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकारी बनलेले आहेत सध्या रश्मिता झा. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारत 180 देशांमध्ये डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 159व्या. नुकतंच 3 मे रोजी आपण जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे बघा. आणि या दिनानिमित्त वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे 2024चा, म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक, तर आज जाहीर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये एकूण 180 देशाची यादी जी आहे तर ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्या 180 देशामध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे? 159वा. आणि याच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशामध्ये पहिला क्रमांक लागतो नॉर्वे या देशाचा, त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो डेन्मार्क या देशाचा, तिसरा क्रमांक लागतो स्वीडन या देशाचा. आणि या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये शेवटून म्हणजे 180वा क्रमांक लागतो इरिट्रिया या देशाचा, त्यानंतर 179वा क्रमांक लागतो तुर्कमेनिस्तान या देशाचा आणि 178वा क्रमांक लागतो व्हिएतनाम या देशाचा. आता आपल्या भारताच्या शेजारचे जे देश आहेत तर त्या देशाची स्थिती जर बघितली आपण या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये, तर यामध्ये भूतान हा जो देश आहे तर हा 147व्या क्रमांकावरती आहे. श्रीलंका हा देश 150व्या क्रमांकावरती आहे. आणि पाकिस्तान हा जो देश आहे तर हा 152व्या क्रमांकावरती आहे. आणि आपला भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 159व्या क्रमांकावरती आहे. पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वातंत्र्यता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे बघा. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. युनेस्को प्रेस स्वातंत्र्यता पुरस्कार जो आहे 2024चा, तर तो पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1. करीना कपूर. युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे करीना कपूर यांची. आता आपण या युनिसेफबद्दल महत्त्वाची माहिती पाहूयात. त्या अगोदर मी तुम्हाला आपण जे ऑप्शन दिले तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. मसाला ब्रँड जो आहे KPG, तर याच्या देखील नुकतंच ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत या करीना कपूर. यानंतर आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिलेलं होतं बघा, संजना संघी जे आहेत तर यांची नुकतंच स्पेस इंडियाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि आगामी जो 2024चा ICC महिला T20 वर्ल्ड कप होणार आहे तर त्यासाठी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाकिस्तानी क्रिकेटर सना मीर यांची. आणि 2024चा जो पुरुषांचा T20 वर्ल्ड कप होणार आहे तर त्यासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आपल्या भारताचे युवराज सिंग, त्यानंतर जमैकाचे धावपटू हुसेन बोल्ट आणि वेस्ट इंडिजचे बॅट्समन क्रिस गेल यांची.
युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड, याची स्थापना जी आहे तर ती 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आलेली आहे. आणि या युनिसेफचे संस्थापक होते लुडविक रॉचमॅन. युनिसेफचं मुख्यालय अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी. आणि युनिसेफचे सध्या कार्यकारी संचालक आहेत कॅथरीन रसेल. युनिसेफचं ध्येय काय आहे मुख्य, तर जगभरातील लहान मुलांना अन्न आणि आरोग्याची सेवा पुरविणे. गेल्या वर्षी आपण पाहिलेलं होतं. युनिसेफच्या बाल हक्कांचा राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आपल्या भारताचे अभिनेता आयुष्मान खुराना यांची. प्रश्न क्रमांक 5. एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नागेश कपूर. एअर मार्शल जे आहेत नागेश कपूर यांची नुकतंच एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अलीकडील काळामधील काही नियुक्त्या जर बघितल्या आपण महत्त्वाच्या, तर त्यामध्ये एक महत्त्वाची नियुक्ती म्हणजे आपल्या भारतीय नौदलाचे 26व्या क्रमांकाचे नौदल प्रमुख बनलेले सध्या दिनेश कुमार त्रिपाठी. आणि आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनलेले आहेत कृष्णा स्वामीनाथन. वेकराम चौधरी जे आहेत तर सध्या आपल्या भारतीय वायुदलाचे 27व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत. आणि आपल्या भारतीय भूदलाचे 29व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे. प्रश्न क्रमांक 6. जम्मू काश्मीरसाठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सानिया कद्रे. जम्मू काश्मीरसाठी ग्रॅपलिंग कमिटी जी आहे तर त्या कमिटीच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे सानिया कद्रे यांची. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकतंच इंटेलिजन्स ब्युरोच्या विशेष निर्देशकपदी निवड करण्यात आलेली आहे सपना तिवारी यांची. ओपन एआयची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रज्ञा मिश्रा यांची. आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेले सध्या प्राध्यापक नईमा खातून. प्रश्न क्रमांक 7. रोड नेटवर्कमध्ये भारताने डॅश डॅश देशाला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तर आहे चीन. रोड नेटवर्क म्हणजेच रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्याच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्या भारताने चीन या देशाला मागे टाकत जगामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. रोड नेटवर्कमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे अमेरिका. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावरती देश आलेला आहे आपला भारत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती देश आहे चीन. अमेरिका या देशामध्ये रस्त्याची एकूण लांबी आहे 68 लाख किलोमीटर. आपल्या भारतामध्ये रस्त्याची एकूण लांबी आहे 63.7 लाख किलोमीटर. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेल्या चीन या देशामध्ये रस्त्याची एकूण लांबी आहे 51.9 लाख किलोमीटर. आपल्या देशामध्ये सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 18,459 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यानंतर आपल्या देशामध्ये सर्वाधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राज्य येतं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 12,292 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये 10,706 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. प्रश्न क्रमांक 8. स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान डॅश डॅश या देशाने बनवले आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. आपल्या भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान नुकतंच बनवलेलं आहे. आणि हे जे विमान बनवले ते फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीने बनवलेलं आहे. बघा या विमानाला FWD-200B असं नाव देण्यात आलेलं आहे. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 9. जगातील व भारतातील पहिली CNG बाईक डॅश डॅश या कंपनीने तयार केली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बजाज. जगातील व आपल्या भारतातील पहिली CNG बाईक जी आहे तरी कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे बजाज या कंपनीने ही तयार केलेली आहे. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं जगातील पहिलं तरंगणारं CNG स्टेशन जे होतं तर ते देखील आपल्या भारतामध्येच निर्माण करण्यात आलेलं होतं. कोणत्या ठिकाणी वाराणसीमधील नमो घाट या ठिकाणी. जगातील पहिली 100% इथेनॉल इंधन असलेली कार देखील आपल्या भारतामध्येच लॉन्च करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी. आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. भारतातील पहिली हायड्रोजन बस लडाख लेह या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. भारतात मेथेनॉलवर चालणारी पहिली बस जी आहे तर ती बेंगलुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. बघा आणि याचं देखील उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तेच करण्यात आलेलं आहे. याचबरोबर आपल्या भारतातील पहिली इलेक्ट्रिकल डबल डेकर बस जी आहे तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. आणि याचं देखील उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच हस्ते करण्यात आलेलं आहे. ही वाहन खरेदी करण्याच्या मध्ये आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य आहे सध्या उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा यावरती देखील
बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत अलीकडील काळामध्ये. ई वाहन म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल्स. तर हे खरेदी करण्यामध्ये आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य आहे उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा डॅश डॅश या देशात स्थापित करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जपान. जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा जी आहे तरी कोणत्या देशामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे? जपान या देशामध्ये. जपान या देशाला आपण उगवत्या सूर्याचा देश असं संबोधतो बघा. जपान या देशाची राजधानी आहे टोकियो आणि जपानचे 6व्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत सध्या फुमियो किशिदा. जपानचं राष्ट्रीय चलन आहे येन. प्रश्न क्रमांक 11. चीनने आपल्या चांगाई चंद्रयान मोहिमेसोबत डॅश डॅश या देशाचा IQ-Q उपग्रह प्रक्षेपित केला आहे. उत्तर आहे 1 पाकिस्तान. चीन या देशाने नुकतंच चंद्रयान मोहीम लॉन्च केलेली आहे. त्या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे चांग-E6. नाव लक्षात ठेवा, चांग-E6 असे या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे चीनच्या. आणि या मोहिमेसोबतच चीननं पाकिस्तान या देशाचा IQ-Q हा जो उपग्रह आहे तर तो प्रक्षेपित केलेला आहे. आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिलेलं होतं बघा. रशिया या देशाने इराण या देशाचा नुकतंच इमेजिंग उपग्रह जो आहे पार्स-1 तर तो प्रक्षेपित केलेला आहे. कोणता? पार्स-1. प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. उत्तर आहे 4 मे. 4 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न लक्षात आला? देशातील पहिल्या संविधान उद्यानाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? सर्वांनी कमेंट करून याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IBS पॅटर्ननुसार, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज सकाळी स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चालू घडामोडीच्या आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स जर हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.